मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघतात प्रतिपक्ष. मित्रांनो, राजकारणात कुठल्या हालचाली कुठपर्यंत जातात ह्याचा आपल्याला घटना घडतात तेव्हा अंदाज येत नाही. म्हणजे विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर अचानक मुख्यमंत्री होण्याच्या लालसेने उद्धव ठाकरे हे युती मोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कोटात जाऊन पोहोचले आणि शरद पवारांनी सुद्धा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी असा आघाडीचा घाट घातला. ही कोणाची अपेक्षा नव्हती, पण झालं. पण या घडामोडी ची काही चाहूल इकडून तिकडून लागत असते, पण अनेकदा आपण या गोष्टी स्वीकारायला तयार नसतो. घडणाऱ्या घटनांवर आपले जे अंदाज, पूर्वग्रह तयार होतात, समजुती तयार होतात, त्या समजुतीच्या पलीकडचं काय असलं तर ते आपण स्वीकारायला तयार नसतो. त्यामुळे अशी शक्यता आधीपासून होती आणि त्याच्या अनेक गोष्टी नंतर बाहेर आलेल्या आहेत की पवारांशी साठवलोट होतं संजय राऊतच्या थ्रू वगैरे वगैरे. पण त्याचा कोणी तेव्हा बाऊ केला नाही. याचं कारण असं काही होईल याच्यावर विश्वासच आपण ठेवायला तयार नसतो. आणि त्यामुळे आत्ता काही घटना घडत असतात. जसं एकनाथ शिंदे नंतर बाजूला झाले तर एकनाथ शिंदे काय करणार होते, एक तुम्हाला त्यातला नमुना सांगतो की 20 जून 2022 एकनाथ शिंदे हे विधान परिषदेच्या निवडणुकीतलं मतदान उरकून निघाले आणि सुरत सुरत गुवाहाटी वगैरे वगैरे गेले. पण बरोबर त्याच्या 24 तास आधी शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा होता आणि त्या व्यासपीठावर एकनाथ शिंदे शिवसेना नेते म्हणून बसले होते आणि त्यांना भाषणासाठी त्यांचं नाव सुचवण्यात आलं तेव्हा त्यांनी ऐन वेळेला नकार दिला होता आणि उद्धव ठाकरे यांनी तिथेच बोलताना आईचं दूध विकणारा कोणी आपल्याला नकोय असं सांगितलं होतं. पुढच्या 10 दिवसात राज्यामध्ये उलथापालथ होऊन जाईल याची ती चाहूल होती, पण किती लोकांच्या लक्षात आली? अगदी माझ्यासारखे राजकीय विश्लेषकांच्या लक्षात आलं नव्हतं. आणि अशाच काही चाहूल अनेकदा लागतात, त्याच्यावरून अंदाज बांधता येतात ही काहीतरी काहीतरी होतंय, अमुक एक घडतंय. हे कुठच्या दिशेने चाललंय, ते चाललंय, हे कुठल्या दिशेने चाललंय याचा राजकीय अंदाज बांधताना, अभ्यास करताना विचार करावा लागतो. काल परवा जी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक झाली त्यामध्ये आधीच्या सगळ्यांच्या अगदी पुरोगामी प्रतिक्रिया बघितल्या तर एनडीएला, मोदी सरकारला जबरदस्त तडाखा बसणार याच्या बातम्या रंगवल्या जात होत्या, विश्लेषण आणि आकडेवारी काय काय चालू होतं. पण प्रत्यक्षात मतं एनडीएची फुटली नाहीत आणि राहुल गांधींच्या काँग्रेसच्या इंडी अलायन्सची मतं फुटली. आणि मग ती कोणाची फुटली आहेत, कशी फुटली आहेत यावरून एकमेकावर दोषारोप चालू आहे. पण या गडबडीत महाराष्ट्राच्या दृष्टीने एका गोष्टीकडे सगळ्यांचं दुर्लक्ष झालंय. ते म्हणजे या इतक्या महत्वपूर्ण निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तिसऱ्यांदा लोकसभेत निवडून आलेला सुपुत्र श्रीकांत शिंदे याला त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक महत्वाचं स्थान देण्यात आलं होतं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदावरून पाय उतार होऊन उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर हळूहळू करत दिल्लीच्या राजकारणामध्ये आणि प्रामुख्याने भाजप आणि शिंदे शिंदे शिवसेना यांच्यातल्या संबंधाचा सगळ्यात मोठा दुवा हा खुद्द एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा त्यांचा सुपुत्र श्रीकांत शिंदे याला बनवला जातोय का, अशी शंका घेण्या इतपत काही घडामोडी या नजरेत भरणाऱ्या आहेत. या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये एनडीए तर्फे पोलिंग पोलिंग एजंट किंवा काय पोलिंग पर्सन म्हणतात त्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या हे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांना बसवण्यात आलं होतं. आणि निवडणूक संपली, निकाल आले. त्याच्या आधी निकाल येत असताना शिंदे यांचे विश्वासू नरेश मस्के यांनी प्रतिक्रिया दिली होती की उबाठा शिवसेनेचे 5 आणि शरद पवार एनसीपीचे 2 खासदार फुटले वगैरे.
पण असा कुठलाही दावा खुद्द श्रीकांत शिंदे यांनी केला नाही. म्हणजे ते प्रत्यक्ष या सगळ्या उपराष्ट्रपती निवडणुकीमध्ये स्वपक्षाचे तसेच एनडीएचे महत्वाचे एजंट होते, पण त्यांनी याविषयी फुटण्याविषयी चकार शब्द वापरला नाही. अतिशय समतोल अशी वक्तव्य आजकाल श्रीकांत शिंदे करत असतात आणि ही बाब गंभीरपणे लक्षात घेण्यासारखी आहे. तुम्हाला आणखीन एक गोष्ट आठवत असेल तर ऑपरेशन सिंदूर नंतर जगभर जी भारतीय संसदेची आणि नेत्यांची शिष्टमंडळ पाठवण्यात आली होती, त्यापैकी एका शिष्टमंडळाचं नेतृत्व श्रीकांत शिंदे या तरुणाला देण्यात आलं होतं. मी तरुणाला एवढ्यासाठी म्हणतोय की शिंदे यांच्या गटातले जे लोकसभेमध्ये खासदार आहेत ते तुलनेने शिंदे यांनाही सिनियर असलेली ही मंडळी त्यामध्ये आहे. पण मंत्रीपद हे शिंदेच्या मुलाला न देता दुसऱ्या एका सदस्याला दिलं गेलं, तरीही एकूण एनडीए मध्ये शिंदे यांच्या पक्षाचं जे स्थान आहे त्यासाठी वारंवार श्रीकांत शिंदे यांना पुढे केलं जातं, पुढे आणलं जातं. अगदी तिथे वेगवेगळ्या विषयावर ज्या चर्चा होतात, वादविवाद होतात, त्यामध्ये सुद्धा श्रीकांत शिंदे यांना जाणीवपूर्वक पुढे केलं जातं. आणि मी असं म्हणत नाही की ते शिंदे गटातर्फे पुढे केलं जातं. भाजपकडून, अमित शहाकडून आणि अगदी नरेंद्र मोदींकडून सुद्धा श्रीकांत शिंदे या तरुणाकडे देशाचं आणि जनतेचं लक्ष वेधलं जावं यासाठी भाजपकडून विशेष प्रयत्न होतात. हे नजरेतून न सुटणारी गोष्ट आहे. अर्थात त्याच्या बातम्या झालेल्या नाहीत आणि आपल्याला इतकं महत्व दिलं जातं तर त्यामुळे पंख फुटून बागडायला लागावं इतका अतिरेक श्रीकांत शिंदे पण करत नाहीत. पण जे काय घडले आणि मला दिल्लीच्या माझ्या मित्रांकडून, पत्रकार सूत्रांकडून जी माहिती मिळाली त्यानुसार उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजप, अमित शहा आणि एनडीए यांनी जी काय रणनीती बनवली होती त्या रणनीतीमध्ये एक महत्वाचं पात्र श्रीकांत शिंदे होते. उगाच कोणतरी एक पाठवारे तुमच्या पक्षातला आणि त्याला पोलिंग एजंट केला अशा रीतीने श्रीकांत शिंदे यांची वर्णी लागलेली नाही. खुद्द अमित शहा हे प्रयत्नपूर्वक या महाराष्ट्रातल्या एका तरुणाला राजकीय दृष्ट्या प्रस्थापित राजकारणी बनवण्यासाठी त्याच्यावर संस्कार करतायत असं वाटणारी परिस्थिती आहे. आणि याची सगळ्यात मोठी पावती तुम्हाला कुठली पाहिजे असेल तर मग एका ऑपरेशन सिंदूर नंतरच्या एका शिष्टमंडळाचं नेतृत्व करणारे श्रीकांत शिंदे हे त्यानंतर सहकुटुंब अगदी आपले पिता आणि आपले आजोबा आणि कुटुंब याला घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले होते. त्याचा फोटो सुद्धा आलेला आहे. पण ज्या प्रकारे श्रीकांत शिंदे यांना महत्व दिलं जात आहे, भाजपकडून महत्व दिलं जात आहे, हे माझ्या दृष्टीने लक्षणीय आहे. आता सुद्धा तुम्ही बघाल की ही निवडणूक संपली आणि काल परवा नवे उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांचा जो शपथविधी झाला त्या शपथविधीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अगत्याने हजर होते. हा जो बदल आहे तो बदल बघितला तर आपल्या मुलाला राजकारणात एकनाथ शिंदे यांना पुढे आणायचं आहे ही काळ्या दगडावरची रेग आहे. आपला वारस म्हणून पुढे आणायचंय. पण तो आणताना त्याला थेट गटनेता कर, अमुक कर, तमुक कर असं नाही केलेलं. इतर सगळ्या आपल्या सहकाऱ्यांच्या बरोबरीने एकनाथ शिंदेनी श्रीकांतला ठेवलेला आहे. त्याचे अधिकार इतरांसारखेच आहेत. तो सुद्धा नेत्यासाठी एक शिवसैनिक आहे अशा पद्धतीत पिता त्याला वागवतो आणि मुलगा वागतो. आणि ही जी गोष्ट आहे ही मोदी किंवा अमित शहा यांच्या नजरेत भरणारी आहे. स्वतः अमित शहा असोत किंवा नरेंद्र मोदी असोत हे सामान्य कार्यकर्ते म्हणून भाजपत आले, संघात आले आणि सरकत सरकत वरपर्यंत गेले, सर्वोच्च नेते बनले. पण ज्या वेळेला कुठल्याही
विचारांच्या किंवा संघटनेच्या पाठीशी या प्रकारे एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मेहनत घेणारी व्यक्ती असते. ती जर उत्तम नेता व्हायची असेल तर ती संस्कारित झाली पाहिजे. आणि असा हा मुलगा आहे असं वाटल्यामुळे असेल कदाचित अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी बरोबर एकनाथ शिंदे, आपला श्रीकांत शिंदे यांना एनडीएच्या अंतर्गत वर्तुळामध्ये महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपवायला सुरुवात केली. याची ही चाहूल आहे. चाहूल आहे. आणि म्हणूनच मी दिल्लीच्या माझ्या काही पत्रकार मित्रांकडून किंवा भाजपच्या गोटातले काही जे माझे सूत्र आहेत त्यांच्याकडून माहिती काढायचा प्रयत्न केला. तेव्हा जी काय 25, 28 किंवा 15 मतं इंडी अलायन्स मधून फुटली आणि प्रामुख्याने उबाठा शिवसेना आणि शरद पवार गट यांच्याकडून जी मतं फुटली ती जबाबदारी खुद्द श्रीकांत शिंदे यांनी उचलली होती आणि यशस्वीरित्या पार पाडली. आज गाजावाजा होते 15 मतं फुटली, 15 मतं फुटली. पण 15 मतामध्ये जर 7 किंवा 8 मतं म्हणजे निम्मे मतं एकट्या श्रीकांत शिंदेने इंडी गोटातून फोडून एनडीएकडे आणले असतील तर आपल्या सगळ्या राजकीय संघर्षामध्ये आणि लढतीमध्ये हा अत्यंत महत्वाचा मोहरा आहे हे आपोआपच मोदी किंवा शहांच्या लक्षात येतं. आणि मग त्याप्रमाणे त्याला अधिकाधिक संस्कारित करणं, कल्टिवेट करणं याकडे ते लक्ष देणं हे स्वाभाविक आहे. आणि म्हणून जी माहिती मला मिळाली ती अशी आहे की उबाठा शिवसेनेचे शरद पवारांचे खासदार फुटले पण वजन वाढलंय ते दिल्लीच्या राजकारणामध्ये, एनडीएच्या राजकारणामध्ये श्रीकांत शिंदे यांचं वजन वाढलंय. आता वजन वाढलं याचा अर्थ त्यांना काहीतरी महत्वाचं पद दिलं जाईल, मंत्री केलं जाईल किंवा उद्या उबाठाच्या 9 पैकी 6 खासदार फुटून शिंदे गटात आले तर त्यांची संख्या एकदम काय 12-13 होईल. मग त्यांना एक अधिकचं मंत्रीपद दिलं जाईल आणि त्यामध्ये श्रीकांत शिंदेची वर्णी लागेल असं नाहीये. असं नाही, त्याची गरजही नसते. मंत्रीपद येतात आणि जातात पण पडद्यामागे राहून जे मोठं राजकारण घडवून आणू शकतात, घटना घडवून आणू शकतात त्यांना बिलंदर राजकारणी म्हणतात. आणि असे राजकारणी तयार करावे लागतात. आज आपल्याला नरेंद्र मोदी दिसत असतील, अमित शहा दिसत असतील, पण यांना कोणीतरी घडवलेलं आहे. 30, 40, 50 वर्ष एखाद्या संघटनेत पक्षात राहून जे काम करतात आणि अनेकदा बिनपदावर काम करत असतात, कुठलंही पद नसतं, पण तरीही ते मोठमोठ्या घटनांचे सूत्रधार असल्यासारखे वागलेले असतात आणि त्यामुळे राजकारणातल्या घडामोडीवर फार मोठा फरक पडलेला असतो, परिणाम झालेला असतो. मला असं वाटतं श्रीकांत शिंदे यांची वाटचाल त्या दिशेने सुरू झालेली. आणि म्हणून उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा निकाल आला त्यावरची पहिली प्रतिक्रिया नरेश मस्केनी दिली होती. पण नंतर अधिकृत निकाल जाहीर झाल्यानंतर मस्के मागे उभे होते आणि पुढे श्रीकांत शिंदे उभे राहून पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत होते. तर त्यांनी कुठेही ह्याचे इतके फुटले, त्याचे तितके फुटले असा उडाणटप्पू दावा केलेला नाही. आमची इतकी मतं होती त्यापेक्षा आम्हाला इतकी अधिक मिळाली, त्यांची इतकी मतं होती आणि ती मतं इतकी घटली, बाद झाली असतील तर कोणाची किती बाद झाली हे एखाद्या अत्यंत प्रगल्भ आणि मॅच्युअर पक्ष नेत्यासारखे श्रीकांत शिंदे उत्तर देत होते. ही बाब नजरेत भरणारी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की दिल्लीच्या राजकारणामध्ये लक्ष ठेवण्यासारखा जर महाराष्ट्रातला एक उभारीचा आणि उमेदीचा नेता कोण असेल तर तो विनोद तावडे आणि त्यांच्या बरोबरीने एकनाथ शिंदे हा आहे. विनोद तावडे हे दीर्घकाळ दिल्लीत आहेत, मला वाटतं 4-5 वर्ष होत आली. पण विनोद तावडे दिल्लीमध्ये नेमकं काय करतात, पक्षाचं कुठचं काम करतात हे चटकन तुम्हाला दिसणार पण नाही.
पण आता उपराष्ट्रपती पदाची निवडणूक असो, त्या संदर्भातल्या राधाकृष्णन यांच्या वेगवेगळ्या व्हिज्युअल बातम्या तुम्ही बघा, त्याच्या आसपास कुठेतरी तुम्हाला विनोद तावडे दिसतात. राधाकृष्णन जिंकले आणि ते त्या प्रल्हाद जोशींच्या घरी काहीतरी होते, तिथे देखील पंतप्रधान किंवा इतर कोण आलं त्यावेळेला तुम्हाला ओझरते कुठेतरी पार्श्वभूमीवर किंवा परिघावर तुम्हाला विनोद तावडे दिसतात. विनोद तावडे इथे असताना जितकं बोलायचे तेवढं आता बोलत नाहीत, पण दिल्लीच्या राजकारणामध्ये, राष्ट्रीय राजकारणामध्ये आणि पक्षासाठी विविध राज्यामध्ये भाजपसाठी मोठमोठ्या सोंगट्या हलवण्याचा पराक्रम, कुठलंही श्रेय न मागता न घेता न त्याचा गाजावाजा करता विनोद तावडे हे सगळे डाव खेळत असतात. त्यांच्यावरती जबाबदारी टाकली जाते. अचानक इंडी अलायन्स तयार करणारे किंवा त्यासाठी स्थापनेसाठी पुढाकार घेणारे नितीश कुमार एक दिवस अचानक उठले आणि एनडीए मध्ये आले. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी काही महिने तुम्हाला आठवतं ना, त्याचा सूत्रधार सुद्धा विनोद तावडे किती होता हे किती लोकांना माहिती आहे. हे ओरडून ओरडून विनोद तावडेंनी कुठे सांगितलं नाही, पण नितीश कुमार यांना इंडिया अलायन्सला लाथ मारून एनडीए मध्ये आणण्यामध्ये फार मोठा हिस्सा हा विनोद तावडेंच्या कर्तृत्वाचा आहे. त्याचा गाजावाजा झाला नाही. मला असं वाटतं की ती जी एक वेगळी फळी तयार केली जाते आणि ती फक्त भाजपपुरती नाही तर एनडीए मधल्या मित्र पक्षांमध्ये सुद्धा अशी उभरत्या नेतृत्वाची फळी तयार करणं, हे काम मोदी, शहा किंवा भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी कदाचित त्यांना संघाची सुद्धा मदत मिळत असेल किंवा संघाचा सुद्धा आशीर्वाद असेल, अशी एक पुढल्या तिसऱ्या पिढीतल्या 40च्या 45च्या वयोगटातल्या तिसऱ्या पिढीच्या नेतृत्वाची मशागत आत्तापासून सुरू झालेली आहे. आणि त्यामध्ये मला असं वाटतं की या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत किंवा त्याआधी ऑपरेशन सिंदूरचे शिष्टमंडळ यातून नजरेत भरणारा जर सितारा कोण असेल तर तो श्रीकांत शिंदे. महाराष्ट्राचा दिल्लीत उगवता तारा म्हणून श्रीकांत शिंदे याची चाहूल लागलेली आहे. ज्यांना बघायचं त्यांनी बघावं, नाही तर दुर्लक्ष करा. दुर्लक्ष करा, काही हरकत नाही. पण उबाठा शिवसेनेचे खासदार आणि शरद पवार गटाचे खासदार उपराष्ट्रपती निवडणुकीत फुटले मतदान करताना, आणि श्रीकांत शिंदे यांचं दिल्लीच्या राजकारणातलं वजन वाढलंय, ही वस्तुस्थिती आहे. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा.